दिव्या देशमुखचा नागपुरात सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झालाय। दिव्या देशमुखला भारताचं नाव उंचावल्याचे फडणवीस म्हणालेले आहेत। दिव्या देशमुखकडून खूप अपेक्षा आहे असं देखील फडणवीसांनी वक्तव्य केले। असे मोमेंट्स लाईफ मध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे। मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन, देअर इन्स्पिरेशन। तर मला खूप छान वाटत आहे। मी जेव्हा हे टुर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव, व्हॉट अन इनक्रेडिबल अपॉर्च्युनिटी। आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतका सपोर्ट केला आहे। इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा दे गेव मी अ कॅश अवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस। आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर, अभिजित सरनी माझ्यासाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे, ज्याच्यामुळे मला ग्रँड प्रिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे। सो आय एम इटर्नली ग्रेटफुल टू महाराष्ट्र। महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे। आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला। 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे। केवळ 19 वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।